आपकी जो कंपनी है वो इलीगल ऐप चालू कर रही है। गलत है, जो गलत है वो गलत है। अभी आपके ऊपर गुन्हा दाखल किया तो चलेगा क्या? महाराष्ट्रात बाईक टॅक्सी धोरण हे जाहीर करण्यात आलं असलं तरी राज्य सरकारने अजून कोणत्याही कंपनीला बाईक टॅक्सी चालवण्याची परवानगी अद्याप तरी दिलेली नाहीये। असं असतानाही मुंबईत बिनधास्तपणे रॅपिडो कंपनीची बाईक सेवा रस्त्यावर सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून रॅपिडो कंपनीबाबत अनेक तक्रारी परिवहन मंत्र्यांकडे आल्या होत्या। त्यानंतर आता खुद्द राज्याच्या परिवहन मंत्र्यांनीच ऑनलाईन पद्धतीने रॅपिडो बाईक बुक केली। थोड्या वेळाने रॅपिडो बाईक चालक बाईक घेऊन हजर होताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्याची चांगलीच हजेरी घेतली। तो हमने तुम लोगों के फायदे के लिए ही बनाया है, मगर ये आपकी जो कंपनी है वो इलीगल ऐप चालू कर रही है। गलत है, जो गलत है वो गलत है। अभी आपके ऊपर गुन्हा दाखिल किया तो चलेगा क्या? 10-20 रुपए का ऑर्डर मारते हैं, ज्यादा 10-20 रुपये का किधर है? 10-20 रुपए हाँ ही ऑर्डर ही 195 रुपयाची होती हिच्यामध्ये आपला नंबर वगैरे गाडीचा देऊन घ्या। तुम जाओ बाबा, तुमको जाने का 500 रुपये देता जाओ। हे बघा, राज्यातील परिवहन विभागाने कोणतीही परवानगी दिली नसताना ही सेवा सुरू असल्याचे खुद्द परिवहन मंत्र्यांनीच दाखवून दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतोय। प्रताप सरनाईक यांनी या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शेअर करत रॅपिडो कंपनी विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट म्हटलंय। पण रॅपिडो बाईक सेवा चालवणारी कंपनी नेमकी आहे तरी कोणाची आणि या कंपनीचा मालक नेमका आहे तरी कोण, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कालच्या या संपूर्ण घटनेनंतर रॅपिडो बाईक कंपनी चर्चेत आली आहे। मुंबईसारख्या अतिशय दाट वस्तीच्या ठिकाणी रॅपिडो बाईक सेवा ही खूपच उपयुक्त ठरू शकते आणि या बाईक सेवेमुळे प्रवाशांचा वेळही वाचू शकतो। या अनुषंगाने रॅपिडो बाईक कंपनीची सुरुवात राज्यात सुरू करण्याचा सरकारचा हेतू होता, पण त्या अगोदरच त्यांनी त्यांची सेवा राज्यात सुरू केली। खरं तर पवन गुंतुपल्ली आणि त्याचा मित्र अरविंद सांका हे दोघं रॅपिडो बाईक कंपनीचे मालक आहेत। या दोघांनी मिळून काही वर्षांपूर्वी मालवाहतुकीसाठी एक सेवा सुरू केली होती, पण त्यांना त्यांच्यात फारसं यश मिळालं नाही आणि पदरी निराशाच पडली। भारतातील मोठ्या शहरांमध्ये परवडणाऱ्या दरात वाहतूक सेवा मिळावी या उद्देशाने या दोघांनी ओला आणि उबरच्या धर्तीवर बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला। या दोघांनी एकूण 75 कंपन्यांकडे आपल्या कंपनीला आर्थिक पाठबळ द्यावे यासाठी मदत मागितली होती, पण कुणीही त्यांना मदत केली नाही। त्याच वेळेला हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाळ यांनी या कंपनीचे महत्त्व ओळखून त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला। 2016 साली रॅपिडो ही कंपनी अधिकृतरित्या सुरू झाली। या कंपनीचे आज घडीला 7 लाखांहून अधिक ग्राहक असून 50,000पेक्षा जास्त रायडर्स या सेवेसोबत जोडले गेले आहेत। 100हून अधिक शहरांमध्ये या कंपनीची सेवा उपलब्ध असून भविष्यात या कंपनीच्या सेवेचा विस्तार इतरही शहरांत होण्याची दाट शक्यता आहे। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।